नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर मी अलका मोमेट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या माझ्या ताईंना, सगळ्या माझ्या दादांना गोड अशा शुभेच्छा. तर चला, आज रविवार म्हणल्यानंतर सगळं लेटच होतं आहे. सगळेच घरी इथं. पण आज सकाळचं थोडं शूट केलं नाही, कारण आज स्वयंपाकही नव्हता. आणि त्यातले त्यात मला थोडीशी छोटी ऑर्डर आली पुरणाच्या पोळ्याची. तर इथं कसं आहे, पुरणाच्या पोळ्या कुणाला येत नाहीत. तर आपल्या बाजूच्याच काकू इथं, तर त्यांना मी पहिले डबे देत होते. तर त्यांनी आता ते डबे बंद केलेत. पण त्यांना डबे देत असताना मी पुरणाच्या पोळ्या दिलेल्या होत्या बऱ्याच वेळा. त्यांना त्या खूप आवडल्या. तर आता मग त्यांना एक 10 पुरणाच्या पोळ्या पाहिजेत आज. तर त्यांना त्या पोळ्या द्यायच्यात मला. त्याच्यामुळे पुरण ते शिजवून ठेवले. आता वाजले तर 11. आता नाश्ते झालेत, पुरण शिजवून ठेवले. तर म्हणलं त्यांना पोळ्या द्यायच्यात, नुसत्या पोळ्याच पाहिजेत. तर म्हणलं आपलं घरी बी थोडेसे भजे, पापड, आमटी वगैरे करावं. लेकर घरी इथं खातेला आज, त्याच्यामुळं बरोबर आहे. तर हे पहा, आपल्या पुरणाची तयारी जसं की तुम्हाला म्हणलं ना. तर पुरण करायले. हे आपलं कालचं तूप एवढं मस्त आणि खूप छान आणि खूप मस्त झालं आहे बघा मैत्रिणींनो. आता हे अर्धा किलोच्या वर आहे. छान सुंदर कलर पण छान आला आहे. आणि हे आपलं पुरण चटकून राहिले. पुरणाच्या पोळ्या तुम्हाला म्हणलं ना द्यायच्या. आता एक जणाला बाजूच्याच काकू इथं येत नाहीत कुणाला पोळ्या बनविता, तर देतात का म्हणल्या. तर म्हणलं चला, असं बी घरी आता हायचं आहे टाईम, लेकरं बी खातील, सगळंच होतं या. तर मी त्यांच्या अगोदर ना डबे करत होते. त्यांना 2-3 डबे पुन्हा त्यांनी कॅन्सल, म्हणजे त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. 1-2-3 महिने दिले. नंतर मग त्या करायला आता घरीच त्यांचा स्वयंपाक. त्यावेळेस मी त्यांना 1-2दा दिले होते. त्यांना खूप आवडल्या होत्या पोळ्या. तर म्हणलं चला, नुसत्या पोळ्याचं तर मग सगळंच करावं म्हणलं. आमटी भात लेकरांना बी आवडते, खाण्यात येते, त्याच्यामुळं. तर आता कणिक तिंबली, भाज्याचं तिंबून घेते. आणि हे आपलं पुरणाचं. तर आता हे 19ला येळामावस्या आहे. माझ्या आईकडं, माझ्या माहेरी जत्रा असती येळामावस्याची. तर तिकडं जायचं आमचं ठरलं, पण सगळा घोळ होऊन बसला आहे. आता काढले तर तिकीट 2 आमुषा आल्यामुळं, हे पहा तिथं 2 आमुषा आल्या 19-20ला. त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. आम्हाला 19ला आम्ही 19शी धरली आणि 20ला संध्याकाळी बसणार होतो. पण ते घोळ झाला सगळा. आता डबल तिकीट कॅन्सल करायला चालली. तर आणि 21चे संध्याकाळचे काढायचे आता तिकीटं निघालेत. आता की काय माहीत नाही काय होतंय. 2 आमुषा आले ना, सगळा घोळ झाला. तरी पण चला बघू आता काय भेटतेत नाही भेटतेत. चला, माझं पुरण चटकायचंय, चटकायले. तुम्हाला बोलत गप्पा मारत आपलं काम पण चालू आहे. आलंय आता चटकत थोडंसं. तर चला, पुरण चटकलं. आता मी ह्याच्यात आपली कटाची आमटी मस्त अशी फोडणी देऊन घेते. त्यासाठी मी ह्याच्यात हे जे मी प्रयोग आणलेला काळा मसाला, हे अंबारी मसाला, हे आपला घरचा मसाला, हळद, तिखट, आपलं सगळं बेसिक हे घरचंच आहे. जिरे मोहऱ्या घालते भरपूर असा, कढीपत्ता. आणि मी ना आमटीला मैत्रिणींना टोमॅटो टाकते. तुम्ही पण टाकून बघा, चवीला खूप मस्त लागते आहे. तर अशी कधी पण टाकताना अगोदर टोमॅटो हे टाकून घेत जा. आपली पेस्ट जी असते ना त्याची नंतर टाकायची. तुम्ही घरी केलेली असू द्या किंवा त्या टाईमला वाटणं असू द्या. तर ते तुम्ही काय करत जा मैत्रिणींना, डायरेक्ट तेलात नका टाकत जाऊ, कारण चव खूप बदलती त्याची. इकडं कढई ठेवली आहे, भजे पापड करून घेते. आमटी झाली की भजे पापड करून घेते. तर हे आपलं भज्याचं. ह्याच्यात मी पुदिना जास्त प्रमाणात घातला आहे. पुदिना, कढीपत्ता जसं की तुम्हाला सांगितलं, आणि तांदळाचं पीठ भज्याला खूप छान भजे होते. तर चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही म्हणताल भांडे आहेत, आता पुरणाचा राडा असल्यामुळे एवढे भांडे पडलेत ना. पण सगळं अगोदर आधी पोळ्या करून घेणार आहे, त्या काकूंच्या पोळ्या देणार आहे आणि नंतर मग हे सगळं आवरणार आहे. बघा मैत्रिणींना मी भात लावला आहे, आमटी झाली आहे. आता हे भाज्याचं तिंबून घेते.
आणि भजे काढून घेते आणि पोळ्या करते. त्यांच्या पोळ्या देते अगोदर, नंतर घर आवरते. तर चला त्यांच्या पोळ्या देऊन येते आता मी. त्या काकू खाली आल्या असत्याला. आपल्या फर्स्ट फ्लोअरच येत आता. इकडून त्यांचं इकून दिलं की त्यांचं पण घर दिसतंय. तर आता त्या काय व्हिडिओमध्ये येणार नाही, त्याची त्याची मर्जी असते शेवटी. खाली आली मी, इकडून गेलं की दिसत आहेत ते आता. तर देते ताईंना त्यांना. चला मैत्रिणींनो, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला? माझ्या पुरणाच्या पोळ्या कशा वाटल्या ते पण सांगा. त्या ताईंना दिल्या, त्यांना खूप आवडल्या मैत्रिणींनो. तर त्यांनी आता अजून दुसरे त्यांच्या मैत्रिणीला कुणाला तरी पाहिजे होता. माझा आवाज येत नाही आहे सर्दीमुळे. आवाज असा पूर्ण घसा दुखायला आहे, जाम झाला आहे आवाज. थोडं ॲडजस्ट करा. किती बी मोठ्यानं बोलले तरी आवाजच निघत नाही आहे. त्याच्यामुळं बसले आता इथं. आज स्वयंपाक नाही, काही नाही संध्याकाळचा. कारण मी पुरणाच्या पोळ्या केल्यात ना, तर आमटी दुपारचं भरपूर असं उरलं आहे. आणि कुणाला जेवायचं पण नाही आहे, दम लागायला बोलताना सर्दीमुळं. तर त्याच्यामुळं म्हणलं की आता नाही काय करायचं, थोडंसं आहे आपलं. कुणी जेवणार पण नाही आहे, खाल्लं तर आमटी भात खातेलं. तर तेवढ्यावरच आज नकोच म्हणायलेत मिस्टरांना, तर जेवायचंच नाही आहे. लेकरच खाल्लं तर खातेल. भजे आहेत, पापड सगळं आहे. आवाज निघा नाही मैत्रिणींनो, थोडा ॲडजस्ट करा. काय बघायला बाहेर बसले तर फोन बघत. कशी वाटली माझी रेसिपी? छोट्या मोठ्या ऑर्डर आल्या तर मी घेत असते मैत्रिणींनो आजूबाजूला. आणि कामाची काय लाज आहे, आपण जे करतो ते इमानदारीनं आणि मेहनत आपली असेल तर कुठलंही काम असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, लाजायचं नाही, भ्यायचं नाही. काम केलं तरी लोक नाव ठेवतात, नाही केलं तरी पण ठेवतात. मग काम करून ठेवलेलं कोणतं वाईट आहे? आणि लोक आपलं घर भागवायला येत नसते. तर आता की तुम्ही कुठं पुरणाच्या पोळ्याची ऑर्डर असते असं म्हणून जातं. त्यांनी मला काय ते आज 200 रुपये देणार होते का? नाही. माझे आज 200 रुपये खरे झाले. मी दिल्या, 10 पोळ्या दिल्या, त्यांनी लगेच पैसे दिले. मी देवापाशी पण ठेवले ते पण. आणि कुठलं काही आलं की आम्ही अगोदर कुठलेही पैसे असो, पेमेंट असो, आम्ही देवापाशीच ठेवतो अगोदर आणि नंतरच खर्च करतो. काही छोटं मोठं काही युजा, आमची ती सवयच आहे. पेमेंट हो काही हो, ते सवय लागलेली मैत्रिणीनं. तर चला आता कोकणचे तांदूळ आणले तर जाऊन तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट. तर हे पहा, आपल्याला असे कोकणचे तांदूळ मैत्रिणींनो मिळते. तर आणि खूप इथं आपल्या 1 नंबर तांदूळ, असे आपल्या सोना मसूर तांदूळ सारखे तांदूळ. भात तर एवढा छान होते की विचारूच नका. हे पहा तुम्हाला जवळून दाखवते. किडे नसते तर काही नसते, खूप छान तांदूळ इथं. तर आपल्याला इथं येऊन आता 6-7 वर्ष झालेत मैत्रिणींनो. तर आता हे जसं की 2-3 महिने झालं मला राशन कार्ड आलं. तर खूप लेकरांना सवलती ते पण मिळतात. त्याच्यामुळं आपलं राशन कार्ड मिळालं स्वामींच्या कृपेनं. तर चला. तर मैत्रिणींनो तुम्हाला सांगायचं राहिलं, जसं म्हणलं ना की मला थोडीशी सर्दी झाली होती. आज पुरणाचा राडा होता, त्याच्यामुळं दुपारी 2-2:30 वाजले, जेवून झोपले होते. मला काहीच माहीत नव्हतं. आमच्या मिस्टरांनी हो काही घरी केली आहे काजू कतली. एवढी छान झाली ना, चवीला बी सगळं मस्त, अशी एकदम मस्त आहे. तर चवीला पण खूप मस्त झाली आहे. मला माहीत नव्हतं. मला जर माहीत असलं असतं ना, मला कारण खूप अंग दुखू लागलं म्हणून मी झोपले होते. तर चवीला पण छान झाली आहे. मला माहीत असं तुम्हाला शूट करून त्याचं प्रमाण वगैरे पाठविलं असतं, शूट केलं असतं व्हिडिओमध्ये. मला माहीतच नव्हतं. दुसऱ्या वेळेस करतील का तर त्यावेळेस नक्की सांगेल मैत्रिणींनो तुम्हाला. खूप मस्त झाली आहे. तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आज? आवडला का? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.